आजचं आदत मैदान संपन्न झालं ना. आजचा मैदान गाजवलं म्हणजे कळंबीचा शंभून त्यांचाच आदत किंग महिब्या. काय आनंद आहे? आनंद आहे. आज घरच्या गाडीने एक नंबर केला. ह्याच्या आधी पळालेली गाडी का पहिल्यांदाच नियोजन ह्याच्या आधी एकदा पळाली आणि आज दुसरी वेळ कुठं पळालं होतं? तिथंच पळाली चोराडला. ह्याच्या आधी पण एक नंबर केला आणि आता पण एक सलग 2 मैदान पळावली. दोन्ही मैदान एक नंबर केले. कुठून महिब्या कुठून घेतला होता काय? माहिती आपण कोंबडवाटीत घेतला. किती मैदान झाले तुमच्याकडे आले? आता माहिती आपल्याकडे आल्यापासून 7-8 मैदान झाले असते. त्यातलं गुलाल किती आहे? गुलाल 3-4 मैदान गुलाल आहे. शंभूची आवडती फाटी आहे ही. हो, शंभूची आवडती फाटी. आज कितवा गुलाल आहे या फाटीला? आजचा 7वा गुलाल, 8वा गुलाल. 8वा गुलाला. किती मैदान खेळायला या फाटीला? 10 मैदान झाले असते. आजचं धरून 10वं मैदान. 10 मैदान. हो, त्यातल्या 8 मैदानात गुलाल. हो 8 मैदान. काय वैशिष्ट्य आहे या फाटीला? कायम तो गुलाल आता. वैशिष्ट्य म्हणजे ह्या फाटीला बैल पळतो आणि आपला बैल उजवीन पळतो. त्यामुळे उजवी साईडला टेज असलं का नाही, टेजचा म्हणजे माईकचा आवाज ऐकून बैल जास्त पळतो. आणि उजव्या साईडला खाली पब्लिक असते की बैल पब्लिक न टेजच्या आवाजानं पळतो बैल. अनेक जण बोलतो बाबा दुसऱ्या मैदानात पळण्यात आणि ह्या फाटीला पळण्यात शंभूचा बदल जास्त दिसतो. हो, बदल ह्या फाटीला जास्त दिसतो. का निकालात लावण्यात वर गेलं की बैल ओढतो गाडी. आणि मी आता फायनलला मध्ये उभं होतो. गाडी पाठीमागं पळत होती. 5 का 3 का 4 नंबरला गाडी पळत होती आणि त्याने तेवढं ती निकाल घेतला पुढे तोंडावर. हो, तेव्हा म्हणजे निकालात समान झाली गाडी की तो सोडणारच नाही. गाडी समान झाली म्हणजे की निकाल दुसऱ्यानं सोडायचा त्याचा निकाल. आज किती वेळ गटात पळाले? आज 27व्या गटात. आणि सेमी 6व्या सेमी का? आज कोणी आणली गाडी? भैया ड्रायव्हर वाटे का. त्यांच्याबद्दल काय सांगाल? कशी गाडी पळवली? भैया ड्रायव्हर काय आपला हलका ड्रायव्हर आहे आणि एक नंबर गाडी आणते. त्याच्या आधी या मैदानात पळाला. या मैदानात पळताना त्याचं काय वैशिष्ट्य जाणवून दिसतं का बाबा? खाली थांबण्यात पळण्यात काय? बैल ह्या फाटीला सगळ्यात जास्त ह्या फाटीला बैल पळतो. ह्या फाटीला आणि काशेगावच्या फाटीला 2 फाटीला बैल जास्त पळतो. त्यानं अनेक ठिकाणी गुलाल घेतले, मोठमोठे गुलाल झाले त्याचे. हो, पण या फाटीला तो आला म्हणजे ओपन असो, आदत असो किंवा दुसरा मैदान असो, या फाटीला तो कायम कंटिन्यू गुलाल दिसतोच आम्हाला. हो, ह्या फाटीला जो कंटिन्यू गुलाल दिसतो आणि इथून पुढे पण दिसणार. महिब्याबद्दल काय सांगाल? आदत मध्ये बी तो चांगला फॉर्म शंभू सोबत, कारण एवढा मोठा बैल आणि मोठमोठे मैदान त्यानं गाजवले, त्यासोबत खांद्याला खांदा देऊन पळतोय. त्याबद्दल काय सांगाल? आदत मध्ये खोंड पळतोय, आम्हाला समाधान आहे. आणि पहिला बरोबर म्हणजे लय करून खोंड म्हणजे एवढे कमी पळतात, पण आमचा खोंड सलग 2 मैदान झाले जास्त पळतोय. बैला म्हणजे बैलाच थोडं पळतोय खोंड. आतापर्यंत बैलाला खोंड लागला नाही. एवढा एकच आमचा खोंड आहे, तो बैलाला म्हणजे टप देतोय बैलाला. आणि शंभूचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आदत मध्ये बी तो तेवढाच पळताना आता 6 दाती झाला असेल. आता म्हणजे त्याच्या आदतच्या साईडचा बैल आता म्हणजे एवढ्या स्पीडनं कुठलाच बैल पळत नाही. एवढा एकच बैल आणि जीवन ड्रायव्हर तेवढा 2च बैल आतापर्यंत आदतला टॉपला पळत होती आणि आता ओपनला पण. कारण की आदत मध्ये पण मोठी मैदान झाले, त्या मोठ्या मैदानात त्यानं गुलाल घेतलेले. हो, आदतला मोठ्या मैदानात ते गुलाला. म्हणजे सगळी मोठी मैदान आम्ही जेवढी खेळलो तेवढ्या आदतला गुलाला. आदत मध्ये पळताना आताच्या काळात काय बदल आहे का ते? आदत मध्ये बैल वाबरा पळत होता, म्हणजे असं दाबून याचा बैल आणि आता शहाणा बैल पळतो, म्हणजे खेळ घेऊन जातो खंडास. म्हणजे त्याचा पळण्यात फरक झाला आदत मध्ये ना. असं तुम्हाला कंटिन्यू तो गुलाल ठेवल हे शुभेच्छा. धन्यवाद.